धनंजय मुंडेंनी अजूनही सातपुडा निवासान रिकामं केलेलं नाहीये। मुंबईत घर नसल्याने बंगला सोडला नसल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। माझ्यावर उपचार सुरू असल्याने बंगला सोडला नाही असं मुंडे म्हणाले। उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र मुंबईत त्यांचं घर असल्याचं नमूद केलेलं आहे असं सूत्रांमार्फत कळतंय। तर गिरगाव चौपाटी जवळील इमारतीत घर आहे असं प्रतिज्ञापत्रात उल्लेख असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुदतीपेक्षा जास्त काळ बंगला वापरल्यानं मुंडेंना 42 लाखांचा दंड आहे। रक्कम भरली नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांची माहिती। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मंत्रिपद जाऊन देखील 5 महिने उलटले, मात्र धनंजय मुंडे यांनी आपला शासकीय बंगला जो सातपुडा बंगला आहे तो अजून देखील सोडला नाही। कारण की मुंबईमध्ये अन्य घराची व्यवस्था नसल्याने धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला हा सोडला नसल्याचं कारण धनंजय मुंडे यांनी दिलेत। मात्र जर आपण बघितलं गिरगाव चौपाटीमध्ये आलिशान घर धनंजय मुंडे यांचं आहे। मी सध्या वीरभवन परिसरामध्ये आहे आणि या वीरभवन इमारतीमध्ये 22 मजल्याची ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर 902 क्रमांकामध्ये धनंजय मुंडे यांचं हे घर आहे। मुंडे यांनी जो बंगला अजून देखील सोडला नाही, कारण की मुंबईत घर नाही आणि त्यामुळे आम्ही सातपुडा बंगला सोडला नसल्याचं कारण ह्या ठिकाणी दिलं आहे। मात्र ह्या ठिकाणी जर बघितलं वीरभवन परिसरामध्ये 16 करोड 50 लाखाचं स्वतःचं घर ह्या ठिकाणी आहे आणि हे घर राजश्री मुंडे यांच्या नावावर असल्याची बाब समोर आली आहे। कॅमेरामन गणेश राठेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। मला असं वाटतं की मलबार हिलवर ज्यांचं वीर भवन नावाच्या बिल्डिंग मध्ये 902 नंबरचा जो फ्लॅट ज्या धनंजय मुंडेंचा आहे ते मुंबईत माझी प्रॉपर्टी नाही असं जे ते आतापर्यंत म्हणत आलेत की मला तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मला इथे राहावं लागतंय आणि म्हणून ते सातपुडा बंगल्यात आहेत असं जे सांगितलं जातंय। मी सगळ्या माध्यमांना विनंती करते की आज त्यांनी मलबार हिल इथे जाऊन वीर भवन नावाच्या बिल्डिंग मध्ये 902 नंबरचा फ्लॅट कोणाचा आहे याची चौकशी करावी आणि ते लोकांपुढे आणावं। म्हणजे हे व्यक्ती खोटं किती बोलतात। एक तर त्यांना तब्येतीला काहीच झालं नाहीये। बेल्स पॅल्सी नावाचा आजार हा फक्त 4 आठवडे चालतो, 5व्या आठवड्याला ठणठणीत बरे होतात। एकीकडे माध्यमांशी बोलताना म्हणतात मी फोनवर बोलत नाही, पण तिथे अगदी सभाच्या सभा गाजवतात। हे पदोपदी खोटं बोलणारा हा व्यक्ती आहे। तर मला असं वाटतं की सातपुडा बंगला हा शासकीय बंगला आहे आणि तो कुठच्याही परिस्थितीत 15 दिवसात खाली हा झालाच पाहिजे। आत्ताच्या घटकेला 4 ऑगस्टला तब्बल 5 महिने पूर्ण झालेले असताना त्याच्यावर 42 नाही तर खरं 46 कोटी आतापर्यंत 46 लाख रुपये दंड त्यांना देणं गरजेचं आहे। तो न देता ते आजपर्यंत तिथेच टिकून आहेत। अशी आशा आहे त्यांना की मला मंत्रिपदात परत घेतील। तुम्हाला जर सरकारने घेतलं तर त्याच्या विरुद्ध पण आम्ही लढू, पण घेतलं तरची बात आहे। आत्ताच्या घटकेला कायद्याप्रमाणे त्यांनी खाली करणं हे गरजेचंच आहे।